नागपूर SRPF 4 पोलीस भरती 2024 म्हणजे जी जुलै महिन्यामध्ये झालेली आहे त्यामध्ये विचारलेला प्रश्न आहे 2 + 4 + 6 + 8 + डॉट 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 46 पर्यंत. म्हणजे काय तर प्रत्येकामध्ये 2-2चा फरक वाढत बेरीज करत गेलो आणि 46 पर्यंत गेलो. तर ह्या अशा टाईपच्या गणितामध्ये तुम्हाला काही बेसिक कन्सेप्ट सांगतो मी आणि ट्रिक्स पण सांगून देणार आहे. पण पहिले बेसिक कन्सेप्ट समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला ट्रिक्स समजणं सोपं होईल. पहिले तर अशा संख्या ज्या समान अंतराने, समान फरकाने समान फरक दिलेला आहे आणि त्यांची बेरीज आहे. म्हणजे हा जो फरक आहे, समजा इथे 2च्या जागी 3 असला असता किंवा 4 असला असता. अशा ज्या फरकाने गणित दिलेलं असेल, त्या फरकांनी ज्या येणाऱ्या संख्या आहेत, त्यांची सरासरी काय येते? सरासरी. सरासरीवरून आपण बेरीज काढणार आहोत. तर पहिले सरासरी काय? तर पहिली संख्या हा प्रश्न आलेला आहे बघा. एक सरासरी काढायचा असा काहीतरी एक प्रश्न आहे. पण तो आता कधी कुठे घेतलेला आहे मला आठवत नाही. पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज करायची आणि भागीला 2 लिहायचं. ही त्याची सरासरी झाली. आता ही एवढ्या संख्येची काय झाली? सरासरी झाली. याची सरासरी काढली आपण. आता यांचा बेरीज कधी होऊ शकते? की जेवढ्या संख्या आली आहेत यांची सरासरी आली. तर सरासरी गुणिला एकूण संख्या जर केल्या आपण, एकूण किती संख्या आहेत ते जर काढलं तर ते काय येतं? त्यांची बेरीज येते. तेवढ्या सगळ्या संख्यांची बेरीज येते. फक्त एवढंच गोष्ट याच्यामध्ये आहे आणि हा कन्सेप्ट आहे. आता डायरेक्ट ट्रिकवरती जाऊया. काय अशा प्रकारचं गणित आलं तुम्हाला. काय करणार? पहिले तर तुम्ही घेणार सूत्र डायरेक्टच. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या म्हणजेच काय? 2 + 46 भागीला 2 ही सरासरी आली. गुणीला काय करणार ह्याला? तर एकूण संख्या. आता एकूण संख्या कशा काढणार ह्याच्यामध्ये? तर पहिले शेवटची संख्या वजा 2 किती आलेत ह्याच्यामध्ये? वजा 2 केल्यानंतर म्हणजे पहिली संख्या, शेवटची संख्या वजा पहिली संख्या किती आलेत? 44 भागीला 2 करणार कारण की प्रत्येकामध्ये 2चा फरक आहे. किती आला? 22 + 1 हे स्टँडर्ड फॉर्म आहे. ह्या गणित अशा प्रकारचे किती संख्या शोधायच्या असतील, किती संख्या आहेत हे शोधायचं असेल तर हा स्टँडर्ड फॉर्म आहे. म्हणजे जर तुम्हाला 2च्या ऐवजी 4 दिलं असतं, 6 दिलं असतं तर आपण इथे 6 घेतला असता आणि भागीला 2च राहिला असता कारण की फरक कशाचा आहे? 2चा फरक आहे. तर कसं? शेवटची संख्या वजा पहिली संख्या बरोबर आले 44. तर 44 भागीला 2 + 1 हे त्याचं सूत्र आहे. भागीला 2 का? तर 2 फरक आहे म्हणून. तर टोटल संख्या किती येतील? 22 + 1 23. बस एवढंच तुमचं उत्तर आहे. 2 + 46 किती होतील? 48. 48 भागीला 2 गुणिला 23 किती येतील इथे? 24. 24 गुणिला 23 म्हणजेच काय? 24 गुणिला 23 तर काय येणार आहे? 24 गुणिला 23 आपण काढूया. 23 गुणिला 24 म्हणजेच काय? 24ला मी 2 गुणिला 12 पण लिहू शकतो. 2 गुणिला 23 म्हणजे 46 गुणिला 12. 2 गुणिला 23 म्हणजेच 46 आणि हा 12. बघा 24ला मी 12 गुणिला 2 मध्ये फोडलं आणि मग ह्याचा गुणाकार केला. तर 12 सकूम 72 12 सकूम 72 सॉरी 2 12 सकूम 72 12 सकूम 72 हातचे आले 7 12 चोक 48 48 + 7 किती येतात? तर इथे येतील 55 म्हणजेच काय उत्तर येईल? 552 एवढी त्या संख्यांची बेरीज येणार आहे. परत एकदा सांगतो, शेवटची संख्या प्लस पहिली संख्या यांची बेरीज गुणिला एकूण संख्या यांची बेरीज भागीला 2 गुणिला एकूण संख्या. तुमचं काय उत्तर आलेलं आहे? 552. जर तुमचे काही डाऊट्स असतील तर आपला टेलिग्रामचा हा QR कोड आहे. हा QR कोड स्कॅन करा. जर QR कोडने काम नाही झालं तर @गणितच गणित 1 हे सर्च करा आणि ज्यांना आपले ₹59चे मेंबरशिपवाले व्हिडिओज हवे असतील तर त्यांनी कोणते व्हिडिओज अवेलेबल आहेत ते पाहण्यासाठी राईट साईडचा QR कोड स्कॅन करा. धन्यवाद.